विद्यार्थी मित्र, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3 मधील काही उदाहरणे पाहिली. आज आपण सराव संच 3 मधील इतर काही महत्वाची उदाहरणे जे परीक्षेला नेहमी विचारले जातात किंवा विचारण्याची शक्यता असते अशी उदाहरणे आपण आजच्या या पाठामध्ये पाहणार आहोत. पुढचं उदाहरण 15. आकृतीमध्ये मापकंस WY हा जो कंस दिलेला आहे WY बरोबर 44, मापकंस ZX बरोबर 68 अंश, तर कोन ZTX चे माप ठरवा. पहिलं हा ZTX चं माप ठरवायचंय. आता याची आपण दोन उदाहरणं पाहिलेत, दोन गुणधर्म पाहिलेत. जर दोन जीवा जर वर्तुळाच्या आंतरभागामध्ये छेदत असतील तर या छेदनबिंदूपाशी जो केलेला कोन असतो या ZTX या कोनाचं माप काय असणार आहे तर 1/2 गुणिले याने आंतरखंडित केलेला कंस आणि या कोनाच्या विरुद्ध कोनाने आंतरखंडित केलेला कंस या दोन कंसांच्या मापांची बेरीज. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू, कोन ZTX बरोबर 1/2 माप कंस ZX अधिक माप कंस WY. इथं 1/2 44 अधिक 68 किंवा 68 अधिक 44. ZX 68 अधिक 44 म्हणजे 1/2 गुणिले 8 आणि 4 12 2 हातच्याला 1 5 6 5 11 112 आणि 112 च्या निम्म 56. जे कोन ZTX बरोबर आला 56 अंश. त्यानंतर दुसरं विचारलंय WT बरोबर 4.8. हे पहिलं सोडवलं आपण. WT हे आहे आपल्याला 4.8, TX बरोबर 8.0, TX 8. हे पहिलं आपण हे केलेलं पुसून टाकू, हे 2 आणि 3 हे लिहिलं, हे लिहिलं. YT 6.4, तर TZ किती, TZ काढायचं आपल्याला. तर दोन जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमेय वापरून आपण याची किंमत काढायची. आणि हे सुद्धा तिसरं उदाहरणातलं WX बरोबर 25, YT बरोबर 8, YZ बरोबर 26, तर WT बरोबर किती. हे इरेज करू आपण. WX बरोबर 25 म्हणजे इथून तर इथपर्यंत आहे ते 25 आहे. त्यातलं इथं YT दिले 8, YZ दिले आपल्याला 25, सॉरी YZ दिले 26. त्यापैकी YT 8 आहे, तर TZ किती येतील 26 वजा 8. म्हणजे 18.
आता WX दिलेला आहे 25, तर आपण WT मानू X आणि TX काय होईल तर राहिले किती, तर 25 मधून X घालवायचे म्हणजे 25 वजा X. तर दोन जीवांच्या आंतरछेदनाच्या प्रमेयानुसार काय येईल, WT गुणिले TX बरोबर YT गुणिले TZ. किमती ठेवू, WT ची किंमत X, TX ची किंमत 25 वजा X, YT ची किंमत 8 आणि TZ ची किंमत 18. हा गुणाकार केला तर आपल्याला मिळेल X गुणिले 25 25X वजा X गुणिले X X वर्ग बरोबर 8 8, तर 8 8 64, 6 आले, 8 1 8 आणि 6 14, 8 8 44. मग हे सर्व आहे ते या बाजूला घेऊ आपण. हे वजा X वर्ग आहे, तिकडे आल्यानंतर अधिक X वर्ग होतील, अधिक 25 इकडे आल्यानंतर वजा 25X होतील आणि हे अधिक 144 आहे तसेच राहते आणि या बाजूला राहिले 0. म्हणजे हे आपण असं लिहू X वर्ग वजा 25X अधिक 144 बरोबर 0. जे आपल्याला वर्ग समीकरण मिळालं. आता या वर्ग समीकरणाची आपल्याला उकल काढायची, म्हणजे गुणाकार 144 आणि बेरीज वजा 25, अशा दोन संख्या आपल्याला शोधायच्या. अशा दोन संख्या 16 9 44 म्हणजे वजा 16 आणि वजा 9. त्यांची बेरीजीन वजा 25 आणि ह्याचा गुणाकारीन अधिक 144. ज्या ठिकाणी आपल्याला मिळेल X वजा 16 X वजा 9 बरोबर 0, X बरोबर 16 किंवा X बरोबर 9. म्हणजे WT ची किंमत 16 असेल किंवा 9 असेल. जर X बरोबर जर 16 असेल तर TX ची किंमत 9 येईल आणि X बरोबर जर 9 असेल तर TX ची किंमत काय येईल 16 येईल. 16वे उदाहरण पाहतोय आपण. अभ्यास संकीर्ण 3 मधील मापकंस CE बरोबर 54 दिलेला आहे. कंस BD बरोबर 23 आहे. तर कोण CAE काढायचा आहे आपल्याला. आपण पाहिलं होतं की जर दोन जीवा वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये जर छेदत असतील तर जो तयार होणारा जो कोन आहे CAE याचं माप किती असतं तर 1/2. तर या दोन कंसांच्या
फरकाच्या निम्म असतं। या कोन CAE चं माप या दोन कंसांच्या फरकाच्या निम्म, म्हणजे या ठिकाणी कोन CAE बरोबर 1/2 माप कंस मोठा कंस आहे C वजा माप कंस BD। या ठिकाणी 1/2 54 वजा 23 अंश 1/2 4 3 गेला 1 5 2 गेले 3 31, म्हणजे या ठिकाणी 31 च्या निम्म काय 15.5 अंश। 16वे उदाहरण आहे। हा जो कोन आहे तो 15.5 अंशाचा असेल। आता यातलं दुसरं उदाहरण आहे। AB बरोबर 4.2, BC बरोबर 5.4, AE बरोबर 12, तर AD किती? आता इथं आपण AD x मानायचंय आणि AE काय होईल? AE दिलेला आहे आपल्याला 12। हे पूर्ण दिलेलं आहे 12, तर आपल्याला AD ची किंमत काढायची। दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचं प्रमेय या ठिकाणी वापरायचं आणि तुम्हाला त्याच्या किमती मिळतील। या दोन्ही उदाहरणामध्ये दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचं प्रमेय वापरायचं। पुढचं शेजारी दिलेल्या आकृतीत जीवा EF जीवा GH, EF आणि GH या समांतर आहेत, तर सिद्ध करा जीवा EG एकरूप जीवा FH। ह्या दोन जीवा एकरूप आहेत असं आपल्याला दाखवायचं। रचना केली, GF काढला। आता पहिलं दिले कोन FEFG, म्हणजे हा कोन बरोबर दुसरा कोन दिला FGH। आता या दोन समांतर रेषा आहेत आणि ही छेदिका आहे, तर हे तयार होणारे काय व्युत्क्रम कोन आहेत, अल्टरनेट अँगल। इथं आपण लिहू व्युत्क्रम कोन किंवा अल्टरनेट अँगल। हा दोन रेषा आणि याप्रमाणे छेदिका, तर हा कोन आणि हा कोन। आता पुढं कोन EFG, कोन EFG म्हणजे हा इथला कोन बरोबर पुढे कोनाचं नाव लिहायचंय आपल्याला, आणि कारण हे आंतरलिखित कोनाचं प्रमेय। म्हणजे आपल्याला असा कोन शोधायचा आहे की ह्या EFG ने ठीक आहे, कोन EFG बरोबर 1/, आंतरलिखित कोनाचं प्रमेय म्हणजे याच्या GE च्या ते काय असणार आहे, निम्म असणार आहे। आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं, आणि त्यानुसार इथं आपण लिहू 1/2 माप कंस EG। या ठिकाणचं मी इथं लिहितोय 1/2 माप कंस
EG. त्यानंतर FGH, FGH, तर याचं माप काय असणार आहे 1/2 FH. या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म. या ठिकाणचं हे लिहितो मी इथं लिहितोय 1/2 माप कंस FH. आता पुढे काय सांगितलंय माप कंस EG बरोबर FH असणार आहे. माप कंस EG बरोबर माप कंस FH. कारण 1, 2 आणि 3 वरून हा कोन एकरूप आहे. या कोनाचं माप याच्या निम्म आहे. हा कोन एकरूप आहे. या कोनाचं माप याच्या निम्म आहे. म्हणजे या दोन्ही कोनांची माप सारखी आहेत. म्हणजे ह्या दोन्ही कोनाने आंतरखंडित केलेले कंस हे सुद्धा काय असतील सारखेच असतील. आता पुढे म्हटले की जीवा EG एकरूप जीवा FH. इथं कारण लिहायचंय आपल्याला. तर एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा, हे कंस एकरूप आहेत म्हणून त्याच्या संगत जीवा सुद्धा काय असतील एकरूप असतील. हे दोन कंस एकरूप आहेत म्हणून त्याच्या संगत जीवा सुद्धा एकरूप असतात. एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. कारण एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसाच्या संगत जीवा एकरूप असतात. नेक्स्ट शेजारच्या आकृतीत P हा स्पर्शबिंदू आहे. म्हणजे OP ही स्पर्शिका आहे आणि OR ही छेदिका आहे. पहिलं पाहू आपण. माप कंस PR बरोबर 140. PR P पासून ते R पर्यंत जे आहे ते 140 चे माप कंस PR आहे तो हा कंस आहे तो 140. फक्त दोनच नाव दिलेली असेल तर लहान कंस घ्यायचा, लघु कंस घ्यायचा. कोन POR 36 अंश आहे. तर माप कंस PQ किती. शेजारच्या आकृतीत बिंदू P हा स्पर्श बिंदू आहे. माप कंस PR बरोबर 140. कोन POR बरोबर दिले 36 अंश. तर माप कंस PQ आपल्याला विचारले, म्हणजे हा कंस विचारलेला आहे PQ. आणि हा कंस दिलेला आहे आपल्याला PR. तर आपण रचना करू. QP काढला आपण. कोन RQP ने आंतरखंडित केलेला कंस इंटरसेप्टेड आर्क आहे 140 आणि कोन RQP हा आंतरलिखित कोन आहे म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल आहे. म्हणजे या कोनाचं माप असणार आहे 140 च्या निम्म, म्हणजे या ठिकाणी आहे 70 अंश.
त्यानंतर कोन POR हा त्रिकोण POQ चा बाह्य कोन आहे. या कोनाचं माप त्याच्या दुरस्थ अंतर कोनाच्या मापाच्या बेरजेवढा असेल. म्हणजे हा कोन आणि या कोन या दोन कोनांच्या मापाच्या बेरजेवढा असेल. म्हणजे हा जो इथला राहिलेला कोन आहे कोन OPQ हा किती असेल तर 70 वजा 36 म्हणजे असेल 34 अंश. म्हणजे हा इथला कोन आहे तो 34 अंश. मग आता ही आहे आपली स्पर्शिका आणि ही आहे छेदिका. आणि या स्पर्शिका छेदिका प्रमेयानुसार या कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. हे 34 आहे म्हणजे कंसाचं माप ह्याच्या दुप्पट असणार आहे म्हणजे 68 असणार आहे. म्हणजे माप कंस PQ बरोबर 68 येईल. दुसरं उदाहरण OP बरोबर 7.2 OQ बरोबर 3.2 OR बरोबर 16.2 तर QR काढा. परत पाहू आपण. दुसरा उदाहरण OP बरोबर 7.2 3.2 तर OR काढा आणि QR काढा. तर या ठिकाणी आपल्याला प्रमेय वापरायचे. स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय. म्हणजे टँजंट सेकंट सेगमेंट थेरम. त्याच्यानुसार काय येणार आहे OP वर्ग बरोबर OQ गुणिले OR. OP ची किंमत माहिती आहे 7.2 चा वर्ग OQ 3.2 आणि OR तुम्हाला QR तुम्हाला OR काढायचं. तिसरं उदाहरण पण याचप्रमाणे सोडवायचे. हेच सूत्र वापरायचे आपल्याला. पुढचं आकृतीमध्ये AB हा O केंद्र असलेल्या वर्तुळाचा व्यास आहे. आंतरलिखित कोन ACB आंतरलिखित कोन ACB चा दुभाजक वर्तुळाला बिंदू D मध्ये छेदतो. म्हणजे हा किरण CD किंवा CD हा रेषाखंड ACB चा कोन दुभाजक आहे. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल ACB. रेख AD एकरूप रेख BD. ही AD एकरूप रेख BD. तर सिद्ध करा
तर रेख एडी एकरूप रेख बीडी हे सिद्ध करायचे आपल्याला. सुरुवात आपण रेख एडी एकरूप रेख बीडी हे सिद्ध करा. आता पुढे दिलेल्या सिद्धतेतील रिकाम्या जागा भरून ती पूर्ण करा आणि लिहा. रेख ओडी काढला आपण. सुरुवात आता कोन एसीबी बरोबर तर लिहिले अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन, जे एसीबी बरोबर काय येणार आहे, कंस एडीबी. या ठिकाणी कोन एसीबी बरोबर, आता हा जो कोन एसीबी आहे तो या ठिकाणी 90 अंशाचा होईल, किंवा कारण का अर्धवर्तुळात आंतरलिखित केलेला कोन हा काटकोन असतो. या ठिकाणी हा जो आहे तो 90 अंश मापाचा होईल. इथं आपण लिहू 90 अंश. आता कोन डीसीबी हा कोन किती होईल तर 45 अंशाचा होईल, कारण का सीडी हा कोन सी चा दुभाजक आहे. हा 90 आहे, हे 45 चे 2 भाग होतील, म्हणजे कोन डीसीबी बरोबर 45 अंश. आता मापकंस डीबी बरोबर मापकंस एडी, कारण का हा कोन एसीडी हा 45 अंशाचा आहे. 45 अंश कोनाने आंतरखंडित केलेला कंस आणि इथला 45 अंश आंतरलिखित कोनाने आंतरखंडित केलेला कंस, हे दोन्ही कंस पण सारखेच असणार आहेत. या ठिकाणी लिहू आपण कंस मापकंस एडी. त्यानंतर कोन डीओबी बरोबर कोन एओडी. जर हा कंस डीबी आणि कंस एडी हे जर दोन्ही सारखे असतील तर या कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. याही कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असेल. जे हे दोन्ही कोन काय असतील, एकरूप असतील. जे कोन डीओबी बरोबर कोन एओडी. तर कंसाच्या मापांची व्याख्या, म्हणून रेख ओए एकरूप रेख ओबी, इथं कारण काय येणार आहे, रेख ओए एकरूप रेख ओबी ह्या 2 त्रिज्या आहेत, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. तर कारण एकाच वर्तुळाच्या त्रिज्या. आता रेषा ओडी ही रेख AB ची लंब दुभाजक आहे, कारण का हा कोन आणि हा कोन पण सारखा आहे आणि OA आणि OB पण सारखा आहे. त्याच्यामुळं O हा AB चा मध्यबिंदू आहे, त्यामुळे हा काय होईल, लंब दुभाजक होईल. या ठिकाणी लंब दुभाजक आहे. रेख एडी एकरूप रेख बीडी.
आता लंबदुभाजकाचं प्रमेय काय सांगतं की लंबदुभाजकावरचा प्रत्येक बिंदू हा ह्या रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावरती असतो, म्हणून रेख एडी एकरूप रेख बीडी हे सिद्ध झाले.